असेल आणि ती जाता जात नाही अशी जर परिस्थिती असेल तर त्या डॉक्टरने या समाजाचं ऑपरेशन पण केलं पाहिजे. लक्षात घ्या. जे कोणी इंजिनियर होतील त्यांना पण माझी एक विनंती आहे. आता इंजिनियर म्हटलं की मशीन दुरुस्त करणारा किंवा बिल्डिंगा बांधणारा, पूल बांधणारा अशी एक आपल्या समोर प्रतिमा येते. इंजिनियरने पूल बांधला तर नदी काठचे अनेक गावं एकमेकांना जोडली जातात. जोपर्यंत नदीवर पूल नसतो तोपर्यंत दोन्ही काठावरची गावं ही एकमेकांना येऊन मिसळू शकत नाहीत, कार्यक्रमांना जाऊ शकत नाहीत, तर जोडली जात नाही. पूल बांधला तर जोडली जातात. तर या आमच्या विद्यार्थिनींमधून जर कोणी इंजिनियर बनत असेल तर त्यांना माझी विनंती असेल की समाजातली जी माणसं आहेत जी एकमेकांपासून दरवलेली आहेत त्यांनाही जोडण्याचं काम या इंजिनियर व्यक्तींनी करावं अशी मी त्यांना विनंती करेन. यांच्यातून काही वकील होते आणि अनेक निर्दोष लोकांना ते वकिली करून सोडवतील. कदाचित वकिलीचा धंदा म्हणून गुन्हेगार लोकांनाही मोकळं करतील पैशांसाठी. एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे शेजारची एक बाई आपल्या आजारी मुलाला घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आली आणि तिने काय सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांना की बाबासाहेब तुम्ही डॉक्टर आहात, माझा मुलगा आजारी आहे, तापाने फणफणतोय, त्याला बरं होण्यासाठी काहीतरी गोळ्या द्या, औषधं द्या. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की मी मेडिसिनचा डॉक्टर नाही आहे, मी समाजाचा डॉक्टर आहे. तर हे जे काही बाबासाहेबांनी समाजासाठी डॉक्टरचं व्रत घेतलं होतं त्यांना डॉक्टरेट केव्हा मिळाली? अनेक पुस्तकांचा अभ्यास करून मिळाली. त्यांनी समाजाला लागलेला जो इथला रोग आहे, जाती व्यवस्थेचा रोग, अस्पृश्यतेचा रोग, हे रोग आलेत कसे, लागलेत कसे, याचे काय परिणाम होतात, हा रोग दुरुस्त करायचा असेल, अस्पृश्यता नष्ट करायची असेल, जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल तर नेमकं काय औषध दिलं पाहिजे समाजाला, हे सगळं म्हणाले मी एक डॉक्टर म्हणून करतो आहे. तर तशी विनंती माझी आपल्या या डॉक्टरांना पण राहील. आणि वकिलांना एक विनंती अशी राहील की तुम्ही वकिलीचा व्यवसाय करता करता समाजाची पण वकिली करा. समाजाची वकिली अशी करायची की जर समजा एखाद्या न्यायालयामध्ये मंडळ आयोगाची केस चालू असेल, ओबीसी जनगणनेच्या विषयावरची केस चालू असेल तर तिथं तुम्ही हस्तक्षेप करून, याचिका करून तिथं तुम्ही त्या मंडळ आयोगाच्या बाजूने किंवा ओबीसी जनगणनेच्या बाजूने तिथं तुम्ही वकिली केली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्या समाजातले जे काही मेरिट मधले जे विद्यार्थी आहेत जे उद्या खूप मोठे बनणार आहेत, तर केवळ व्यवसायाने मोठे बनू नका, केवळ नोकरीने मोठे बनू नका, तर समाजाची चांगली सेवा करून पण आपल्याला मोठं होता येतं. हे आपल्याला तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आता एकाच समाजाची सगळी माणसं इथं जमलेली आहेत. माझ्या जातीची माणसं जमलेली आहेत, माझे नातेवाईक जमलेले आहेत. तर थोडासा कानमंत्र तोही मी तुम्हाला सांगतो. जातीच्या नावाने काम केव्हा केलं तरी योग्य राहील? तर समजा मुला मुलींची लग्न जुळवायची आहेत, वधूवर मंडळ चालवलं तर ते समजू शकतो आपण. समाजामध्ये काही प्रश्न असतात, कुठं घटस्फोट, कुठं लग्न जुळवणं, कुठं भाऊबंदीच्या मारामारी, त्यांच्या कोर्ट केसेस, हे असे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा
एखादं माळी समाजाचं संघटन असेल तर चालेल, परंतु अगदी शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा चालेल की समाजाच्या गरीब मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी शिक्षण संस्था चालवणं, शिष्यवृत्त्या सुरू करणं आणि गरीब मुलांना पुढे आणणं, शैक्षणिक स्वरूपात सुद्धा काम करताना जातीच्या नावाने काम केलं तरी चालतं. परंतु एक असं क्षेत्र आहे की तिथं जातीचं नाव घेऊन काम करता येत नाही. आणि तिथं जर तुम्ही जातीचं नाव घेऊन काम करायला लागले तर तिथं तुमची डाळ शिजणार नाही. असं एक क्षेत्र आहे आणि ते म्हणजे राजकीय क्षेत्र. राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन चालावं लागतं. संस्थात्मक राजकारण, एखादी बँक काढायची असेल, एखादा कारखाना काढायचा असेल कोऑपरेटिव्ह बेसिसवर, तिथंही तुम्हाला जातीचं नाव घेऊन काम करता येत नाही. तुम्ही आंडे साहेबांना विचारा, महात्मा फुले बँक रसातळाला गेली होती. आंडे साहेबांनी जे काही धोरण स्वीकारलं सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं, त्या धोरणामुळे आंडे साहेब महात्मा फुले बँकेला रसातळातून वरती आणू शकले. हीच गोष्ट राजकारणाची सुद्धा. राजकारणामध्ये जर तुम्ही माळी केलं तर तिकडे धोबी लोक धोबी करतील, मग ते धोबी माळ्याला मतदान करणार नाही. तिकडे ते नावी लोक नावी करतील आणि ते तुम्हाला माळ्याला मतदान करणार नाही. लक्षात घ्या, ओबीसी मध्ये माळी समाज हा सर्वात मोठा भाऊ आहे आणि तुमची लहान भावंडं आहेत, नावी, धोबी, सुतार, शिंपी, लोहार, धनगर, पाथरवट, हे तुमचे लहान बंधू आहेत. आणि जेव्हा ओबीसी चळवळीचं आपण काम करतो, मी 40 वर्षापासून ओबीसी चळवळीचं काम करतो आहे. मी पाहतो, मी जर एखादी ओबीसीची मीटिंग घेतली तर तिथे नावी, धोबी, सुतार, शिंपी अशा सगळ्या जातींचे लोक प्रातिनिधिक स्वरूपात येत असतात. आणि त्यांच्या बोलण्यातून नेहमी हे मला जाणवतं की माळी समाज हा आमचा ओबीसीचा मोठा भाऊ आहे आणि म्हणून या मोठ्या भावाने लहान भावांना बरोबर घेऊन ओबीसीचं काम केलं पाहिजे. आता ओबीसीचं काम करणं म्हणजे काय, ते केवळ सामाजिक स्तरावर नाही आहे, केवळ मंडळात लागू झाला, नोकऱ्या मिळाल्या एवढ्या पुरतं मर्यादित नाही, किंवा ओबीसी विद्यार्थी म्हणून शिष्यवृत्ती मिळाली, शिक्षण पूर्ण झालं, आपल्याला नोकऱ्या मिळाल्या एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे. ओबीसीचं जर काम केलं प्रामाणिकपणे माळी समाजाने तर 52% लोकांचे तुम्ही नेते बनतात. तुम्ही फक्त माळी केलं तर 8-9% माळ्यांचे नेते होतात. आणि राजकारणामध्ये 8-9% शून्य किंमत आहे, बहुमताला किंमत आहे राजकारणामध्ये. आणि हे बहुमत ओबीसीच्या नावाने तुमच्या जवळ आयतं उभं आहे, फक्त त्याला स्वीकार करा. 52% नेते बना, 8-9% माळ्यांचे नेते नका बनू. थोडस व्यापक झालं पाहिजे. ब्राह्मणांची लोकसंख्या फक्त 3-3.5% आहे, पण त्यांनी जर ब्राह्मण म्हणून जर राजकारण केलं असतं तर नगरपालिकेच्या वार्डात त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं. आणि झालेलंच आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब हे जेव्हा RSSचं काम करत होते, आता RSS म्हणजे ब्राह्मणांचं, तर ते नागपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत उभे राहिले, तर वार्डात त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. पण याच लोकांनी जेव्हा हिंदू म्हणून राजकारण सुरू केलं आणि हिंदूंच्या नावाने राजकारण सुरू केल्यामुळे आज दिल्ली RSSच्या ताब्यात आहे, ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. दुसरं उदाहरण तुम्हाला मी मराठा समाजाचे देतो. 1925च्या नंतर जेव्हा इथे राजकारण सुरू झालं आपल्या देशामध्ये, लोकशाहीचं राजकारण, असेंब्ली
निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं 1920 नंतर, आणि मग निवडणुका आल्या, लोकशाही आली. त्यावेळेस महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने इंग्रजांकडे मागणी केली की आम्हाला निवडणुकांमध्ये आरक्षण पाहिजे. जर आम्हाला निवडणुकांमध्ये आरक्षण असेल तरच आम्ही मराठा लोक निवडून येऊ शकतो, अन्यथा आम्हाला हे ब्राह्मण लोक निवडून येऊ देणार नाहीत. आरक्षणाची मागणी केली मराठा समाजाने. मग नंतर मराठा समाजाच्या लक्षात असं आलं की आपल्याला संख्येने मोठं व्हावं लागेल. मग त्यावेळेस मराठा समाजाने काय केलं, तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंची जी सत्यशोधक चळवळ होती, जी नंतर ब्राह्मणेतर चळवळ त्यांनी केली, आणि ब्राह्मणेतर पक्ष स्थापन केला मराठा समाजाने सत्यशोधक लोकांचा, आणि ब्राह्मणेतर पक्ष स्थापन केल्यानंतर मग त्यांना इतर सर्व बहुजन समाजाची मतं मिळायला लागली, आणि मग ते असेंब्लीमध्ये आमदार म्हणून निवडून यायला लागले मराठा समाजाचे लोक. जर मराठा समाजाच्या लोकांनी नुसतं मराठा केलं असतं